तू आता ज्या सिनेमाचं नाव घेतलं मामला पोरीचा, म्हणजे हं, रमेश साळगावकरांचा हं, सिनेमा. हं, हं, तुला ते आठवतंय की तो सिनेमा बनत असताना हं. म्हणजे अशोक सराफचा हो. ॲक्सिडेंट झाला हो, आणि हो, हो. त्यानंतर माझ्या आठवणीप्रमाणे ना अनंत चतुर्थी दिवशी हं, आमच्या गिरगावातील ते वेस्ट एंड हॉटेल म्हणजे मरीन लाईन्सला हं, हं. तिथे सकाळी आम्ही लोक आलेलो हं, पत्रकार आणि आपली भेट गाठ होती हं, हं. आणि अशोक सराफने पुन्हा कामाला सुरुवात हो, केली. हो, हो. तो अनुभव पुन्हा ज्या पहिलं कामाला शेड्यूल होतं हां, हां. आणि आमचं चांगलं असं आम्ही तिघी जणी होतो आणि तेव्हा मग सुलोचनाबाई आल्या आणि हो. त्यांनी आम्हाला ही न्यूज दिली, की अशोकचा आता उद्या उद्या अशोकचं सगळं शूटिंग होतं. तेव्हा सुलोचनाबाईंनी सांगितलं, की "अगं अशोकचा असं ॲक्सिडेंट झालं आणि ते" मग आम्ही म्हटलं, "अय्या!" आणि संपूर्ण शेड्यूल होतं त्याच्यावरच अवलंबून, हो, कारण त्याच्याबरोबरच आम्ही काम करत होतो ना तिघी हो, जणी. हो. तर म्हटलं तर मग ते खूप सगळं म्हणजे झालं. पण मग आमच्या डायरेक्टरनी रमेश सावकारांनी काय केलं, की आमचे सगळे सीन होते ना, ते आमचे सगळे घेतले आणि अशोकच्या आपण नंतर क्लोजअप घेऊया, हां, असं त्यांचं म्हणणं होतं. हां. मग त्यांनी नंतर पण सेकंड शेड्यूलला अशोक हजर. ते मानेला हे वगैरे मला लावून आठवतंय, मला आठवतंय. हो. हां, आणि इतकं सुरेख त्यांनी मग त्याच्यात काम केलं, पण परत हसवायला तयार आम्हाला सगळं काय-काय बोलून. हां, आमचं शॉट चालू असताना सुद्धा अशोक वगैरे म्हणजे असं काय-काय ते आधी पण ते ते छान भूमिका करायचे हां, आणि आम्हाला आमच्या तिघींचं काय चालायचं मग हसणं वगैरे. हां, आम्ही पण ते ना तो पिक्चर आम्ही खूपच म्हणजे एन्जॉय केलं त्यावेळेस. म्हणजे आमचं ना ती आमची पिकनिकच होती. 3 शेड्यूल आमचे. हां. हां. आणि कोल्हापूरला म्हणजे शॉपिंग पण खूप आम्ही करत होतो तिघीजणी. सविता प्रभुणे, मी आणि निवेदिता. आम्ही म्हणजे छान वाटलं आणि नंतर तो मला असं वाटतं 87 मध्ये तो पिक्चर रिलीज झाला. तो काही फारसा काही चालला नाही, पण त्याचा हां. तो झी टीव्हीला तो सारखाच लागत होता. त्यामुळे लोकं ओळखत होते. आणि चला. तू दादा कोंडकेंच्या सिनेमामध्ये कशी काय आलीस? दादा कोंडकेंच्या म्हणजे मी मामलापुरींच्याच गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं, तेव्हा मला विजय कोंडके भेटायला आले हां, आणि ते म्हणाले, की "शुभांगी असा-असा छोटासा एक गेस्ट रोल आहे, म्हणजे असा काही खूप मोठा नाही आहे. हां, मधू कांबीकर, दादा वगैरे आहेतच हां. त्याच्यात. मला घेऊन चला. मला घेऊन चला." आणि हां, दिलीप कुलकर्णी. हां, दिलीप कुलकर्णींच्या अपोझिटला काम करायचे आणि तो रोल म्हणजे खूप आहे चांगला, पण छोटासाच आहे. तर मी म्हटलं, की "वाह! दादा कोंडकेंकडे काम करायला मिळतंय म्हणून मग काय हां, करूया ना आपण," असं मला हां, वाटलं. हां, तर त्यांनी मला सगळं स्टोरी वगैरे समजावून सांगितली आणि मग दादांच्या तिथे भेटायला हां, बोलवलं मला त्यांनी. हां, आणि मग तिकडे मग मी ते दादा म्हणाले, "अरे वाह! शुभांगी रावते ना तुम्ही?" वगैरे मग सगळं मग आणि त्यांचं मग आमचं ते हैदराबादला शूटिंग झालं. हां. बरोबर हां, आहे. ते अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये. हो, ते पण हां, झालं आणि हां. सगळं त्यांनी म्हणजे पैसे-बिसे खूप चांगले दिले अरे वाह! हां, त्यांच्याकडचे. हां. नाही हो, दादा हो. त्यासाठी हो, प्रसिद्धच हो, होते. हो, विजय हो. कोंडकेसुद्धा. हो, विजय हां, कोणके हां. आणि छ छ छान म्हणजे ते पण पिक्चर एक चांगलं झालं आणि पण घाबरायचं दादांचं जे कामाची जी पद्धत होती ती हां, हो. खूप छान, खूप छान. पण ते दादा कोंडकेंचं आपल्याला आधी वाटायचं ना, या दादा कोंडकेंबरोबर काम पण नंतर माझ्या त्यांच्याबरोबर काही 1-2 सीनच होते. हां, मधु कांबीकर, मी आणि हां. पण असे दादा असे किती छान म्हणजे असं वाटलंच नाही, की म्हणजे अ, 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 की हे दादा कोंडके आहेत. म्हणजे हां. आम्हाला तर साधी भीती वाटत होती, अच्छा. की त्यांच्याबरोबर काम करायचं वगैरे. हां, पण काही नाही, किती छान आणि नेहमी असं ते हैदराबादला कसं आम्ही मग माझं मा मा आम्ही आ आ काय शुभांगी? मग ते मला अबोली बोलायचे. कारण मी तेव्हा जरा नवीन हे होतं. म्हणजे त्यांचं म्हणजे एरवी कसं आमचं आता आम्ही आम्ही निवेदिता वगैरे आम्ही अशा कामं आणि दादांचं म्हणजे ते हैदराबादला शूटिंग झालं आणि तर मी मग म्हणायचे, "तू अबोली तुझं नाव ठेवलं पाहिजे. कारण तू खूप अबोल आहेस असं मला वाटतं." हां, तर मी म्हटलं, "नाही दादा मी बोलकी खूप आहे, हां, पण जरा तुम्हाला बघितल्यानंतर मला थोडी हे वाटते." "नाही, नाही, नाही असं करू नकोस. हां. आपले सीन छान झाले पाहिजेत." असं दादांचं. तर पण दादा कोंडकेंचा पण छान अनुभव आला आणि त्यांनी मला सगळं मानधन वगैरे खूप छान दिलं. पण मग आता अशी तुझी जी घोडदौड हं, होती, हं. तेव्हाची आपली हे कसं होतं रंगभूमी किंवा चित्रपटसृष्टी? मग माझ्या दृष्टीने तरी खूपच छान होती. म्हणजे मी खूपच तिथे रमले होते हां, रंगभूमीवर. मला हां, जास्ती ते आवडायचं म्हणजे आपल्याला नाटक मला खूप आवडायचं. म्हणजे गाण्यामध्ये वगैरे कारण काय 3-3 दिवस आमचा मामलापुरींचा 3 दिवस गाणं चाललं होतं कोल्हापूरला. ते म्हणजे नवीन युगाच्या आम्ही होत नारी. 3 दिवस आणि ते ऊन इतकं काय वगैरे म्हणजे पण ते गाणं चांगलं झालं आमचं तिघींचं आणि एक छोटा काश्मीरला शूटिंग झालं आमच्या एका गाण्याचं. हां. पण ते गाण्याचे पण 2-2, 3-3 दिवस आणि ते कसं म्हणजे मराठी चित्रपटांपेक्षा मला नाटक हे खूप आवडायचं.
अच्छा. मग ते माध्यम तुला जवळचं ते वाटलं. जवळचं वाटलं मला. दूरदर्शन ते सुद्धा मला खूप आवडायचं. कारण तेव्हासुद्धा आम्ही आकाशानंदनकडे मी ज्ञानदीप वगैरे ते मला बोलवून घ्यायचं. "अगं चांगला विषय आहे शुभांगी" आणि हां. मला आवडायचं करायला. कारण त्या दूरदर्शनमुळे तर प्रसिद्धी मिळाली. हां, तू हो. घराघरामध्ये पोहोचली. घराघरामध्ये पोचली आणि म्हणजे अरे वाह! आणि तेव्हा 1 तासाची नाटकं पण व्हायची तेव्हा छान. आणि गजरा तर अरे, त्याचा मी प्रेक्षक वर्ग होता. हो, अविनाश खर्शीकर, आम्ही खूप छान म्हणजे एवढं मला मला दूरदर्शन पण खूप आवडायचं काम करायला. हां. आणि सगळ्या म्हणजे हे दूरदर्शनचं पण काय होतं, कारण काय मी दादरला राहत असल्यामुळे काय सगळे अगदी वाह! शुभांगी राऊत इकडे राहते, इथे हां. राहते, ती आता ते काम केलंय. हां. आणि माझं सांगायचं म्हणजे ना, माझा गुपचूप हा प्लाझाला रिलीज झाला होता. हो. आणि नाटकाला शिवाजी मंदिरला जायचं तर काय तिथे चालतच जाणार. तिथे कशाला मी टॅक्सीने जाणार. बरोबर तर आहे. चालत जायची तर "अरे शुभांगी राऊत ए श्यामा" असं म्हणजे अच्छा. हां. असे म्हणजे कॉम्प्लिमेंट्स खूप छान मिळायच्या त्यावेळेस पण. हां. आणि बरं वाटायचं आणि सगळ्यांना वाटायचं की ती आमच्या तिथे राहते शुभांगी राऊते. हां, कारण पिक्चर खूप चांगला चालला होता प्लाझाला. गुपचूप आणि तेव्हा कसं म्हणजे गुपचूप हे कॉमेडी आणि सगळेच स्टारकास्ट खूपच चांगली होती ना. अशोक सराफ, डॉक्टर लागू वगैरे. डॉक्टर लागूंनी पण मला खूप समजून म्हणजे त्यांच्याबरोबर माझे खूप सीन होते. हां. आणि आपण डॉक्टर लागूंना हिंदी पिक्चर्समध्ये वगैरे बघत होतो. मला किंवा मी तर मराठीमध्ये आपण त्यांना सामना, पिंजरामध्ये वगैरे. खूपच छान आणि तर मला हे तर रंजनाताई मला तेवढी समजावून घ्यायची, की हां. "तू काय हे करू नकोस." आपण तिने खूप सांभाळलं म्हणजे. हां. तिने तर मला एकटीचं मला कौतुक वाटतं, की माझा एक सीन असा होता, कंटिन्युटीचा होता तो. पुढे जाऊन मी महेशला भेटते आणि तेव्हा आमचं "सांग मी तुझला" गाणं आहे. हां. "सांग मी तुझला काय देऊ ऐशा मुक्याला." तर त्याच्या आधी मला रंजना त्याच्याबरोबर पाठवते म्हणजे त्याला भेटण्यासाठी. तर शरद तळवलकरांना ती असं आम्हाला गुंडाळायचं असतं. हां. म्हणून मग ती असं काय सांगते. पण ती म्हणाली, "अगं तू शुभांगी थांब. तू ना असे 2 असे गोल तुझे एवढे छान केस आहेत लांब. तू अशा 2 वेण्या अशा वरती वगैरे कशाला हे केल्या आहेत? चांगलं तुझं गाणं आहे. तर तू आत्ताच्या आत्ता तू ते केस छान मोकळे सोड बघू. मग तुला ना छान तुझं ते गाणं खूप छान वाटेल. तर केस एवढे छान तुझे चांगले केस आहेत ना नॅचरल." हां. तर म्हणजे तिने मला एक किती छान सजेस्ट म्हणजे मला आता ते गाणं बघताना असं वाटतं, हे मी रंजनाताईंमुळे कारण सगळेजण म्हणतात, "अरे तुझे ते गाण्यामध्ये केस खूप छान तुझेच आहेत ना ते." कारण सगळ्यांना मी लांब केसवाली म्हणूनच प्रसिद्ध पण होते हो, जरा. हो, हो.